सर, काही वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाखल होत आहेत. आज पहिल्या दिवशी काही राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता आहे का? उद्धवजी ते साधारण 3 वाजता दिल्लीत येतील आणि शिवसेना पक्षप्रमुखांच्या पुढल्या 2 दिवसामध्ये नक्कीच काही महत्त्वाच्या गाठीभेटी आहेत. मी कालही आपल्याला सांगितलं. आज म्हणाल तर आज काँग्रेसचे काही नेते त्यांना भेटायला येणार आहेत प्रमुख. त्यात रमेश चेन्थिला जे महाराष्ट्राचे हायकमांड आहेत. संध्याकाळी त्यांनी दिल्लीतल्या मराठी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. इतर काही प्रमुख बिगर राजकीय लोकांच्या गाठीभेटी आहेत. उद्या दिवसभर अशाच गाठीभेटीने त्याचा दिवस भरगच्च आहे. त्यात खास करून राहुल गांधी आहेत, मल्लिकार्जुन खरगे आहेत, सोनिया गांधीजी उद्या कदाचित त्यांची भेट होऊ शकेल. दिग्विजय सिंगजी येणार आहेत त्यांना भेटायला. काँग्रेसचे सगळे नेते, तृणमूल आणि आप काँग्रेसची डेलिगेशन्स त्यांना भेटणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील सध्या अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्रातल्या खासदारांनी इच्छा व्यक्त केली आहे सर्व पक्षीय की त्यांना भेटायचं आहे. तर त्यानुसार त्यांना आता कोण कधी येते आम्ही पाहतो. पण महाराष्ट्रातली बहुतेक खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुखांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यात भेटणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आहेत. इतर काही पक्षाचे प्रमुख लोक आहेत. 8 तारखेला सकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी त्यांना उपराष्ट्रपती भवनामध्ये आमंत्रित केलं आहे सहकुटुंब ब्रेकफास्टसाठी. तर ते तिकडे जातील आणि पुन्हा त्या दिवशी त्यांच्या काही गाठीभेटी आहेत. पंतप्रधानांची काही भेट होण्याची शक्यता? ते काय मुख्यमंत्री नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेट मिळत नाही आहे. प्रधानमंत्र्यांना संसदेमध्ये यायला वेळ नाही आहे. देशामध्ये इतक्या घडामोडी घडत आहेत. प्रधानमंत्री सभागृहात यायला तयार नाहीत. बांगलादेश पेटलेला आहे. त्याच्यावेळी प्रधानमंत्र्यांचा वेळ का खायचा? त्यांनी देशासाठी तो वेळ सत्कारणी लावावा. आम्ही सकाळी 10 वाजता सर्वपक्षीय बैठक सरकारनं बोलवलेली आहे बांगलादेश संदर्भात. शेख हसीना अजूनही हिंडन एअरबेसवर आहेत. काय त्याच्याबद्दल सांगा? असं की त्याच्यावरती सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सरकारला विचारल्याशिवाय तर त्यांचा हेलिकॉप्टर त्या एअरबेसवरती उतरू शकलं नाही. शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या कुटुंबियाशी या देशाचे उत्तम संबंध अनेकदा राहिले. इंदिरा गांधींमुळेच पाकिस्तानचे 2 तुकडे झाले. इंदिरा गांधींनी हिंदुस्थानच्या फाळणीचा बदला घेतला आणि पाकिस्तानची फाळणी केली आणि नवीन बांगलादेशची निर्मिती केली. तो बांगलादेश शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली सोपवला. त्यांची हत्या झाली. पण बांगलादेश हा कायम अस्थिरच राहिला. पण शेख हसीना यांच्या बाबतीत इतकंच सांगता येईल, लोकशाहीचा मुखवटा लावून जे कोणी आपल्या देशामध्ये हुकुमशाही आणू इच्छितात, स्वातंत्र्य धोक्यात आणू इच्छितात, ते कोणी असू द्यात, जनता त्यांना माफ करत नाही. जनता रस्त्यावर उतरते. हिंदुस्थानसारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली होती. तेथे विरोधकांचा आवाज दाबण्यात आला. निवडणुकीत घोटाळे झाले. विरोधकांना तुरुंगात टाकण्यात आलं. विरोधकांच्या हत्या करण्यात आल्या. पार्लमेंटमध्ये त्यांचे अनेक भयंकर कायदे करण्यात आले. जनता महागाई बेरोजगारी यांच्याशी लढत राहिली आणि शेख हसीना या प्रधानमंत्री म्हणून अपयशी ठरल्या. फक्त आश्वासनं देत राहिल्या.